त्या लेक्चरमध्ये आपण इलास्टिसिटी या चॅप्टरला स्टार्ट केली. इलास्टिसिटीमध्ये आपण त्याच्यातल्या बेसिक गोष्टी बघितल्या. इलास्टिसिटीची डेफिनेशन, त्यानंतर आपण प्लास्टिसिटीची डेफिनेशन बघितली, इलास्टिक मटेरियल्स बघितले, प्लास्टिक मटेरियल्स बघितले. त्यानंतर आपण बघितलं की डिफॉर्मेशन काय. डिफॉर्मेशन म्हणजे टाईप बघितलेले एखादे आपण. टोटल देर आर 3 टाइप्स, दॅट इज चेंज इन अ लेंथ, त्यानंतर काय बघितलं चेंज इन अ व्हॉल्यूम, त्यानंतर चेंज इन अ शेप ऑफ द बॉडी. हे 3 टाईप बघितले. आणि काल जाताना एखाद्या आपण स्ट्रेस आणि स्ट्रेनला एखाद्या स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये आपण स्ट्रेसची डेफिनेशन बघितली एखाद्या. हे जर लेक्चर एखाद्या ज्यांनी पण बघितलं नसेल एखाद्या, पहिल्यांदा त्यांनी ते लेक्चर बघायला एखाद्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली, तुम्ही ती फॉलो करा आणि त्यानंतर या लेक्चरकडे या. तर एखाद्या आपण नेक्स्ट याला स्टार्ट करतोय कॉन्सेप्टला, दॅट इज द टाइप्स ऑफ स्ट्रेसेस. बघा आपण स्ट्रेस म्हणजे बघितलं एखाद्या. स्ट्रेसचं काय बघितलं एखाद्या डेफिनेशन. स्ट्रेस इज द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. आणि त्याच्यातलं एखादी आपण इक्विलिब्रियम कंडिशन बघितली होती. आणि त्या ठिकाणी सांगितलं ऍट इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाइड फोर्स इज इक्वल टू इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. आणि त्याच्यावरनं काय आपण स्ट्रेसचा फॉर्म्युला लिहिला, दॅट इज अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. त्याचं एसआय युनिट काढलं होतं आपण, त्याचे डायमेन्शन्स पण बघितले. दॅट इज एसआय युनिट इज द न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन बघितला M1 L⁻⁻1 T⁻². त्यानंतर एखाद्या आपण नेक्स्ट कन्सेप्टला स्टार्ट करतोय, दॅट इज द टाइप्स ऑफ स्ट्रेसेस. त्यातलं एखाद्या पहिलं स्टेटमेंट करतोय, देर आर 3 टाइप्स ऑफ स्ट्रेसेस. काय म्हणतो बघा, देर आर 3 टाइप्स ऑफ स्ट्रेसेस. त्यातलं एखाद्या एक टाइप बघायला स्टार्ट करू एखाद्या. फर्स्ट टाइप, दॅट इज टेन्साइल स्ट्रेस. फर्स्ट टाइप, दॅट इज द टेन्साइल स्ट्रेसेस. स्ट्रेस म्हणा किंवा एखाद्या स्ट्रेसेस, टेन्साइल स्ट्रेसेस. टेन्साइल स्ट्रेसला एखाद्या आणखी एक दुसरं नाव आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द लॉंगिट्युडिनल स्ट्रेसेस. दॅट इज लॉंगिट्युडिनल स्ट्रेसेस. त्यानंतर एखाद्या आपण नेक्स्ट टाइप बघायला स्टार्ट करतोय, दॅट इज द व्हॉल्यूम स्ट्रेसेस. सेकंड टाइप, दॅट इज द व्हॉल्यूम स्ट्रेसेस. अँड थर्ड टाइप, दॅट इज द शियर स्ट्रेसेस. काही वेळा शेअरिंग स्ट्रेसेस पण म्हणतात, दॅट इज शियर स्ट्रेसेस ऑर शिअरिंग स्ट्रेसेस. काय म्हणतो एखाद्या, देर आर 3 टाइप्स ऑफ स्ट्रेसेस. फर्स्ट इज द टेन्साइल स्ट्रेस, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉंगिट्युडिनल स्ट्रेसेस. Second type is the volume stress or volume stresses, and third type is the shear stresses. बघा मी काल ज्यावेळेस आपण लेक्चर एखाद्या बघत होतो, पाठीमागच्या लेक्चर ज्यावेळेस आपण बघितलं, त्यावेळेस त्याच्यामध्ये एखाद्या स्पेसिफिक सांगितलंय आपण की जे पण या चॅप्टरमध्ये बघणार आहेत लक्षात द्या, दीज ऑल क्वांटिटीज आर रिलेटेड विथ द डिफॉर्मेशन. आणि त्यातल्या एखाद्या 3 टाइप. पहिला काय एखाद्या चेंज इन अ लेंथ, दुसरा काय एखाद्या चेंज इन अ व्हॉल्यूम, आणि लास्ट इज द चेंज इन अ शेप. या 3 कन्सेप्टवरच लक्षात द्या कम्प्लीट चॅप्टर डिपेंड असेल. आणि लक्षात थोडं विचार करायला स्टार्ट करू, टेन्साइल स्ट्रेस कशाची रिलेटेड आहे एखाद्या. त्याचा फॉर्म्युला सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहे. फक्त त्यातलं लक्षात कंडिशन बघतोय. टेन्साइल स्ट्रेस इज रिलेटेड विथ द लेंथ. काय म्हणते बघा, टेन्साइल स्ट्रेस रिलेटेड विथ द लेंथ. थोडा चांगला अभ्यास. टेन्साइल स्ट्रेस रिलेटेड विथ द चेंज इन अ लेंथ. काय म्हणते बघा, टेन्साइल स्ट्रेस रिलेटेड विथ द चेंज इन अ लेंथ. थोडे विचार यायला लागतात लक्षात द्या आपल्याला की फॉर्म्युला कसा असेल तर. पण लक्षात द्या आपण तो फॉर्म्युला तयार करणार आहे. टेन्साइल स्ट्रेसेस एक सिंपल स्टेटमेंट, टेन्साइल स्ट्रेसेस रिलेटेड विथ द चेंज इन अ लेंथ. तर काय सांगता येईल एखाद्या व्हॉल्यूम स्ट्रेसेस. बघा नावातच आहे एखाद्या व्हॉल्यूम स्ट्रेसेस रिलेटेड विथ द चेंज इन अ व्हॉल्यूम. काय म्हणते बघा, व्हॉल्यूम स्ट्रेसेस रिलेटेड विथ द चेंज इन अ व्हॉल्यूम. अँड थर्ड इज द शियर स्ट्रेसेस. शियर स्ट्रेसेस वर एखाद्या डायरेक्ट नाव लक्षात येत नाही, पण एखाद्या मिनिंग क्लिअर सांगतोय. शियर स्ट्रेसेस रिलेटेड विथ द चेंज इन अ शेप. आणि ही अंडरस्टँडिंग नेहमी लक्षात ठेवा, लक्षात द्या की याच्यावरून आपल्याला विचार करता येऊ शकता. काय बघा, टेन्साइल स्ट्रेसेस सिंपल किंवा लक्षात द्या लॉंगिट्युडिनल स्ट्रेसेस. काय म्हणायचं, चेंज इन अ लेंथ झाली की काय सांगता येईल, स्ट्रेस इज कॉल्ड ॲज द टेन्साइल स्ट्रेसेस. चेंज इन अ व्हॉल्यूम झालं की स्ट्रेसेसला काय म्हणाल एखाद्या व्हॉल्यूम स्ट्रेसेस. आणि एखाद्या बॉडीच्या जर शेपमध्ये चेंज झाला तर एखाद्या स्ट्रेसेसला काय म्हणलं जाईल, एखाद्या शियर स्ट्रेसेस. ठीक आहे आपण तर यातला पहिला टाइप डिटेलमध्ये बघायला स्टार्ट करतोय, दॅट इज द टेन्साइल स्ट्रेसेस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉंगिट्युडिनल स्ट्रेसेस. बघा स्ट्रेसची डेफिनेशन क्लिअर आहे एखाद्या आपल्याकडे. स्ट्रेसची डेफिनेशन काय एखाद्या आपल्याकडे, दॅट इज फोर्स डिवाइड बाय एरिया. बघा काय म्हणतोय, स्ट्रेसची डेफिनेशन डायरेक्ट एखाद्या, दॅट इज फोर्स डिवाइड बाय एरिया. आता फक्त एखाद्या एवढंच विचार करायचा एखाद्या आपल्याला की फोर्स कुठला असणार आहे आणि एरिया कुठला असणार आहे. तर त्यासाठी एखाद्या मेन अंडरस्टँडिंग वर जाऊ. काय म्हटलं एखाद्या, टेन्साइल स्ट्रेस इज द स्ट्रेस रिलेटेड विथ द चेंज इन अ लेंथ. म्हणजे लेंथ मध्ये चेंज झाली कशामध्ये एखाद्या जो स्ट्रेस तयार होईल, दॅट स्ट्रेस इज कॉल्ड ॲज द टेन्साइल स्ट्रेस. तर त्यासाठी एखादा एक सिंपल डायग्राम बाग काढतो एखाद्या. कन्सिडर दिस इज द फिक्स सपोर्ट. काय म्हणतो एखाद्या फिक्स सपोर्ट आहे आणि याला काय एखाद्या आपण एक स्ट्रिंग कनेक्ट केली. याला वायर म्हणा किंवा स्ट्रिंग म्हटलं तरी चालेल एखाद्या. आणि या स्ट्रिंगला काय एखाद्या, या स्ट्रिंगची लेंथ काय म्हणतो एखाद्या, एल इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आणि या स्ट्रिंगला काय एखाद्या आपण एक वेट लावलाय. कन्सिडर दिस द वेट. वेट लावलाय एखाद्या, याची व्हॅल्यू एखाद्या काय म्हणतो M × G. बघा सिंपल एखाद्या, दिस द फिक्स सपोर्ट
याची काय एखाद्या एक कॉर्ड आहे एखाद्या किंवा एक दोरी आहे एखाद्या, त्याची लेंथ काय म्हटलं एल, आणि काय एखाद्या एक वेट लावलंय, दॅट वेट इज द mg. आता थोडं विचार करायला स्टार्ट करून एखाद्या ही जी एखाद्या लेंथ आहे किंवा वायर असेल एखाद्या त्याचा शेप माहित असू द्या एखाद्या, दॅट इज द शेप ऑफ द वायर, दॅट इज द सिलेंड्रिकल वन. शेप ऑफ द वायर इज सिलेंड्रिकल वन. आणि त्यासाठी एखादा जो एरिया लागतो तर माहित असू द्या एखाद्या एरिया जो असतो एखाद्या क्रॉस सेक्शनच्या फॉर्मॅटमध्ये इकडे दाखवतो शेप, देर इज द सिलेंड्रिकल वन. आणि याचं काय बघायचं एखाद्या क्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शनचं सिंपल मिनिंग लक्षात ठेवा, हा पेन आहे एखाद्या हा सिलेंड्रिकल शेप मध्ये, दिस द सिलेंड्रिकल शेप. आपल्याला काय बघायचं त्याचा क्रॉस सेक्शनचा एरिया, हा जो एरिया एखादा दॅट इज द क्रॉस सेक्शन. बघा कुठला दिसतो एखाद्या क्रॉस सेक्शन, दॅट इज द सर्कल. सर्कलचा एरिया माहिती आहे आपल्याला, दॅट इज एरिया ऑफ द सर्कल. इकडे लिहितो एखाद्या पाय इंटू आर स्क्वेअर, वेअर आर इज द रेडियस ऑफ दॅट कॉर्ड और रेडियस ऑफ दॅट वायर. तर एखाद्या आपल्याला क्लिअर झालंय. फोर्स हा वेट आहे एखाद्या, वेटला काय म्हणू शकतो आपण फोर्स, आणि एरिया काय घेतला एखाद्या आपण दॅट इज द पाय आर स्क्वेअर. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू माहित झाल्यात आपल्याला. फोर्सची व्हॅल्यू माहिती आहे दॅट इज द mg, आणि सेकंड काय एखाद्या एरिया माहित झालाय दॅट इज द पाय आर स्क्वेअर. फक्त थोडं करेक्ट करून एखाद्या ज्यावेळेस एखाद्या ज्या आपण लॉंगिट्युडिनल स्ट्रेस घेतोय किंवा त्याला आपण काय टेन्साइल स्ट्रेस म्हटलंय, तर टेन्साइल स्ट्रेस मध्ये फोर्स डिवाइड बाय फक्त एरिया न म्हणता आपण काय म्हणू शकतोय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. सो फोर्सची व्हॅल्यू काय बघा m इंटू g. सो mg डिवाइड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शनची व्हॅल्यू काय एखाद्या आपल्याकडे पाय इंटू आर स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर टेन्साइल स्ट्रेस. एखाद्या ज्या वेळेस आपल्याला काय लेंथ मध्ये चेंज म्हटलं जाईल एखाद्या त्यावेळेस सिंपल मेन्शन करण्यात एखाद्या स्ट्रेस इज द टेन्साइल स्ट्रेस, दिस इज कॉल्ड ॲज द लॉंगिट्युडिनल स्ट्रेस. आणि त्यासाठीच आपल्याला एखाद्या फॉर्म्युला दॅट इज द फोर्स डिवाइड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. फोर्स इज नथिंग बट द mg. mg ला एखाद्या सिंपल म्हणून दॅट इज द वेट, अँड सेकंड इज द पाय इंटू आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर इट इज द एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन. आपण नेक्स्ट टाइपला स्टार्ट करतोय, दॅट इज द व्हॉल्यूम स्ट्रेस. ओके, सो सेकंड टाइप ऑफ स्ट्रेस दॅट इज द व्हॉल्यूम स्ट्रेस. बघा एखाद्या फॉर्म्युला तिथूनच लिहिणार एखाद्या बेसिक फॉर्म्युलाने फोर्स डिवाइड बाय एरिया. बघा काय म्हणतो एखाद्या व्हॉल्यूम स्ट्रेस बद्दलचं सिंपल कॉमेंट, दॅट इज चेंज इन व्हॉल्यूमशी रिलेटेड असेल एखाद्या, दॅट स्ट्रेस इज कॉल्ड ॲज द व्हॉल्यूम स्ट्रेस. फक्त एखाद्या हा जो फोर्स काढणार आहे एखाद्या तर फोर्स साठी एखादा थोडा वेगळा फॉर्म्युला वापरणार आहे. आपल्याकडे एखाद्या फॉर्म्युला बघा प्रेशर इज इक्वल टू काय एखाद्या प्रेशर इज इक्वल टू फॉर्म्युला फोर्स डिवाइड बाय एरिया. तर यालाच एखाद्या थोडं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं जातं एखाद्या, दॅट इज फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. बघा हे फक्त समजण्यासाठी सांगतो एखाद्या कशा फॉर्मॅटमध्ये आपण जनरेट करणार आहे. तर याला एखाद्या थोडं मॉडिफाय करून केलं एखाद्या, दिस फोर्स इज नथिंग बट द चेंज इन अ प्रेशर. बघा एखाद्या जनरली प्रेशर डायरेक्ट मेजर करण्याच्या ऐवजी काय केलं जातं, प्रेशर मधला चेंज मेजर केला जातो, दॅट इज चेंज इन अ प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया. म्हणजे काय बघा आपण फक्त फोर्सच्या जागेवर काय डायरेक्ट पुट करणार, दॅट इज चेंज इन अ प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया. आणि एरियाला एरिया ऍज इट इज. पुढे कंटिन्यू करतोय बघा, that is force is equal to change in a pressure multiplied by area, that is dp is known as the change in a pressure multiplied by area divided by area. So area get cancelled and this comes as the dp. This dp is called as the change in pressure. This dp is called as the change in a pressure. याच्यावरनं समजून घ्या एखाद्या की व्हॉल्यूम स्ट्रेस जो आहे एखाद्या तर त्या व्हॉल्यूम स्ट्रेसला काही वेळा डायरेक्ट कन्क्लुजन वापरलं जातं. व्हॉल्यूम स्ट्रेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द चेंज इन अ प्रेशर. काय म्हणतो बघा व्हॉल्यूम स्ट्रेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द चेंज इन अ प्रेशर. फॉर्म्युला सिंपल फॉर्म मध्ये डिराईव्ह केला एखाद्या आपण परत एकदा सांगतोय आणि सवय कंटिन्यू राहू द्या एखाद्या. आपण एखाद्या मेंटेन करतोय एखाद्या की जसं आपण वर्गामध्ये शिकवतोय त्याच पद्धतीने एखाद्या परत परत सांगण्याचा उद्देश तेच आहे. त्यामुळे तुम्ही करताना पण त्याच गोष्टी फॉर्म करेल कंटिन्यू सुरू राहू द्या. व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स इज रिप्लेस बाय चेंज इन प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया. फोर्सच्या ठिकाणी चेंज इन प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया. Denominator area as it is, area get cancelled. So value comes as the dp, that is the change in pressure. So simple लक्षात ठेवा, volume stress is also defined as the, or volume stress is also called as the change in pressure. आणि आपण नेक्स्ट टाइपला स्टार्ट करू. तर थर्ड टाइपला आपण स्टार्ट करू, दॅट इज द शियर स्ट्रेस किंवा त्याला आपण शियर स्ट्रेस म्हणतोय. बरं का त्याच्या फॉर्म्युला एखाद्या आपण कंटिन्यू दिलं, दॅट इज फोर्स डिवाइड बाय एरिया. फक्त हा जो फॉर्म्युला एखाद्या जास्त वेगळा डिराईव्ह करायची गरज नाही. त्याच्याबद्दल फक्त एकच लक्षात ठेवा, हा जो फोर्स आहे ना एखाद्या त्या फोर्सला स्पेसिफिक नाव आहे. काय म्हणतो एखाद्या दिस फोर्स इज हॅव्हिंग द स्पेसिफिक नेम. हा जो फोर्स आहे एखाद्या दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज द टँजेन्शियल फोर्स. काय म्हणतो एखाद्या दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज द टँजेन्शियल फोर्स. आपण एखाद्या टँजेंट वगैरे बघितलेलं एखाद्या अगोदर, तर एखाद्या टँजेंटच्या डायरेक्शन मध्ये जो फोर्स असतो दॅट इज कॉल्ड ॲज द टँजेन्शियल फोर्स.
थोडं लक्षात द्या, जर आपल्याला कालचं जर ज्यावेळेस डिफॉर्मेशन बघत होतो तर त्याला लक्षात द्या, ज्यावेळेस लास्ट टाइप बघितलं आपण दॅट इज द चेंज इन अ शेप, तर तेच रिलेटेड आहे लक्षात द्या, दॅट इज द टॅन्जेन्शियल फोर्स. कसं ते दाखवतंय बघा, आपण एक 3 डायमेन्शन फिगर काढली होती दॅट इज कॉल्ड द क्यूब ऑर क्यूबॉइड, आणि त्याच्यावर काय म्हटलं लक्षात द्या की आपण त्याला 2 डायमेन्शन मध्ये कन्वर्ट करून एक सरफेस घेतला होता त्याचा, आणि काय सांगितलं होतं लक्षात द्या, याच्यावर आपण या डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट करतोय. ही जी डायरेक्शन आहे लक्षात द्या फोर्स ऍक्ट करण्याची, दॅट डायरेक्शन इज नथिंग बट द टॅन्जेन्शियल टू द सरफेस. बघा लक्षात द्या, कन्सिडर करा लक्षात द्या, या फॉर्म मध्ये सरफेस आहे या फॉर्मॅट मध्ये, आणि कशी आपण फोर्स अप्लाय करतोय, देयर इज द बॉडी या फॉर्मॅट मध्ये, दॅट इज द अलॉंग द टँजेंट. सो दिस फोर्स इज कॉल्ड ॲज द टँजेन्शियल फोर्स. आणि एरिया जो लक्षात द्या आहे त्याला लक्षात थोडं स्पेसिफिक नाव दिलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज द एएस. दिस इज नोन ॲज द सरफेस एरिया. दिस एरिया इज नोन ॲज द सरफेस एरिया. आता थोडं कन्क्लूड करून लक्षात द्या या तिन्ही टाइपला. बघा लक्षात द्या, आपण 3 टाइप बघितले. फर्स्ट इज द टेन्साइल स्ट्रेस, सेकंड इज द व्हॉल्यूम स्ट्रेस, अँड थर्ड इज द शियर स्ट्रेस. या तिन्ही स्ट्रेससाठी लक्षात द्या एक गोष्ट कन्क्लुजन म्हणून किंवा लक्षात द्या कायमस्वरूपी लक्षात ठेवा, स्ट्रेसच्या ज्या पण डायमेन्शन्स आहेत त्याच डायमेन्शन लक्षात द्या सगळ्याच टाइपच्या असतील. स्ट्रेसच्या जी एसआय युनिट आहे लक्षात द्या तेच एसआय युनिट लक्षात द्या ऑल टाइप्स ऑफ स्ट्रेसचं पण असेल. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्टला आपण स्टार्ट करतो, दॅट इज कॉल्ड ॲज द स्ट्रेन. बघा, आपण स्ट्रेनची डेफिनेशन नाही लक्षात द्या, आपण पहिल्यांदा फॉर्म्युला बघणार आणि त्याच्यावरनं लक्षात त्याची डेफिनेशन करायला स्टार्ट करू. काय म्हणतोय बघा, स्ट्रेन इज इक्वल टू काय बघा, चेंज इन डायमेन्शन. काय बघा, चेंज इन डायमेन्शन डिवाइड बाय ओरिजिनल डायमेन्शन्स. चेंज इन डायमेन्शन्स डिवाइड बाय ओरिजिनल डायमेन्शन्स. आता हे आपल्याला लक्षात द्यायला डिफाईन इझिली करता येईल. काय म्हणताय, स्ट्रेन इज इक्वल टू, काय म्हणताय लक्षात द्या, स्ट्रेन इज इक्वल टू, किंवा काही वेळा असं पण म्हटलं जातं स्ट्रेन इज द, हे काय दिसायलंय, रेशो. काय म्हणता येईल बघा, स्ट्रेन इज द रेशो ऑफ, कोणाकोणाचा रेशो आहे, चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन्स. काय म्हणता बघा, स्ट्रेन इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन्स टू द ओरिजिनल डायमेन्शन्स. आता याच्याकडे या लक्षात या वर्डिंगकडे, डायमेन्शन्स. डायमेन्शन्स काय लक्षात या वेगळ्या पद्धतीचे असू शकतात. लेंथ इज द डायमेन्शन्स, एरिया इज द डायमेन्शन, व्हॉल्यूम इज द डायमेन्शन्स. म्हणजे थोडक्यात काय लक्षात द्या, आपल्याला बघायचं की कुठल्या डायमेन्शन्स मध्ये चेंज होत आहेत. बघा लक्षात द्या, बॉडीच्या मटेरियल किंवा लक्षात द्या बॉडीच्या शेपवर किंवा लक्षात त्याच्या साईजवर डिपेंड आहे. आपण जसे लक्षात द्या डिफॉर्मेशनचे टाईप बघितले किंवा स्ट्रेसेसचे टाईप बघितले लक्षात द्या. त्याच्यामध्ये काय 3 गोष्टी जे लक्षात द्या मी परत सांगतोय, चेंज इन अ लेंथ, चेंज इन अ व्हॉल्यूम किंवा चेंज इन अ शेप. या सगळ्या गोष्टीची रिलेटेड लक्षात द्या. काय म्हणलंय, स्ट्रेन इज नथिंग बट द चेंज इन डायमेन्शन्स टू द ओरिजिनल डायमेन्शन्स. बघा, आणि त्याच बघणार लक्षात द्या आपण, लेंथ मध्ये चेंज झाली तर कुठल्या स्ट्रेन असेल, त्यानंतर काय द्या व्हॉल्यूम मध्ये चेंज झाला तर कुठला स्ट्रेन असेल, आणि लास्ट इज द शेप मध्ये चेंज झाला तर कुठला स्ट्रेन असेल. परत एकदा डेफिनेशन सांगू आणि आपण पुढच्या टाइप्स बघायला स्टार्ट करू. स्ट्रेन इज द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन्स टू द ओरिजिनल डायमेन्शन्स. त्याच्यामध्ये लक्षात द्या आणखी एक गोष्ट सांगताय बघा, न्यूमरेटरला काय लक्षात द्या, जी डायमेन्शन्स आहे तीच डिनॉमिनेटरला आहे. म्हणजेच काय बघा, न्यूमरेटरला जी क्वांटिटी आहे तीच डिनॉमिनेटरला आहे. आणि अशी जर लक्षात द्या कुठल्या 2 क्वांटिटी असतील लक्षात द्या ज्या सेम असतील न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, तर त्यावेळेस लक्षात द्या जी टर्म असते किंवा दी फिजिकल क्वांटिटी, दॅट फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज द डायमेन्शन फिजिकल क्वांटिटी. काय म्हणतोय बघा, दॅट फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज द डायमेन्शनलेस. म्हणजेच काय लक्षात द्या, या फिजिकल क्वांटिटीला लक्षात द्या जे आपण काढतोय एसआय युनिट आणि डायमेन्शन्स, तर या फिजिकल क्वांटिटीला लक्षात द्या डायमेन्शन्स असणार नाही, आणि डायमेन्शन्स नाहीत लक्षात द्या, आणि ऑल्सो स्ट्रेन इज डझंट कंटेन्स द एसआय युनिट्स. आणि काही वेळा लक्षात द्या परीक्षेमध्ये हे पण क्वेश्चन असू शकते लक्षात द्या की स्ट्रेन इज अ फिजिकल क्वांटिटी विच डझंट हॅव्हिंग किंवा विच इज नॉट हॅव्हिंग डायमेन्शन्स ॲज वेल ॲज एसआय युनिट. दोन्ही नाहीये लक्षात द्या, डायमेन्शन्स पण नाहीये आणि एसआय युनिट पण नाहीये. ठीक आहे, तर आपण टाइप्स ऑफ स्ट्रेनला स्टार्ट करू. बघा, सिमिलर टू द स्ट्रेस देर आर टाइप्स ऑफ स्ट्रेन. बघा लक्षात द्या, देर आर 3 टाइप्स ऑफ स्ट्रेन. फर्स्ट इज द longitudinal strain related with the change in a length. Second is the volume strain related with the change in a volume, and last is the shear strain related